पुण्यामध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले। यावेळेला त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला। पण आता अजित पवारांच्या या टीकेवरून काँग्रेसने सुद्धा अजित पवारांवर पलटवार केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या मुलाखतीमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे। चव्हाणांसोबत नाईलाजानं काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं। कधी कधी तुम्हाला नाईलाजास्तव काम करावं लागतं। अजित पवारांचे पृथ्वीराज चव्हाणांवर वार। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाजास्तव काम। काँग्रेसचा अजित पवारांवर पलटवार। नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। अजितदादांच्या टीकेनं मवियात बिघाडी। पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील 2013-14 मधला संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यानंतर तब्बल 10 वर्ष उलटली, पण अजित पवारांच्या मनातील पृथ्वीराज चव्हाणांबद्दलचं शल्य कायम असल्याचं समोर आलंय। पुण्यात एका मुलाखतीत अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार निशाणा साधला। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता। त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं। कधी कधी समाधानानं काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं। पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नाईलाजास्तव काम करावं लागतं। तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाजास्तव काम केलं। अजित पवारांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती, असा पलटवार पटोलेंनी केलाय। नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं। ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही। त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, आखरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहे। एकंदरीतच अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करून जुन्या कडीला ऊत आणलाय। काँग्रेसनेही अजित पवारांवर निशाणा साधल्यानं त्यावरून दोन्ही पक्षातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे। असं घडलं तर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार